सालाबतप्रमाणे याही वर्षी शिर्डीतील जय साईनाथ ग्रुप आयोजित श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र वणी सप्तशृंगी गड पदयात्रा सोहळ्याचं मोठ्या भक्तिमय वातावरणात शिर्डीतील खंडोबा मंदिर येथून प्रस्थान झालंय। शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक अमित भैया शेळके पाटील, नगरसेवक दीपक गोंदकर, अजित जगताप तसेच मान्यवरांच्या शुभ हस्ते नारळ फोडून या पदयात्रेचं प्रस्थान झालंय। यावेळी गेल्या 10 वर्ष शिर्डी ते सप्तशृंगी गड असा पदयात्रा सोहळा आणि त्याचबरोबर सामाजिक सेवा अखंडपणे सुरू ठेवणाऱ्या जय साईनाथ ग्रुप शिर्डीच्या सर्व आयोजकांचे मान्यवरांनी कौतुक केले। आज सालाबाद प्रमाणे याही वर्षी जय साईनाथ ग्रुप चे याही वर्षी वणीची पदयात्रेची आजपासून सुरुवात होत आहे। श्री सप्तशृंगी मातेच्या कृपेने हे या ग्रुपचं 10वं वर्ष आहे। बनातील जगताप पाटील परिवार व इतर त्यांचे सर्व सहकारी हे गेल्या 10 वर्षापासून सातत्याने ही पदयात्रा काढत आहेत आणि या पदयात्रेचं वैशिष्ट्य एक असं की संपूर्णपणे पदयात्रा ही स्थानिक मुलांची आणि जे वर्षभर आईची सेवा करतात, काही ना काही निमित्ताने आईच्या मंदिरात जाणे किंवा स्थानिक इथं गावातले जेवढे आईचे मंदिर आहेत इथं नवरात्राच्या दरम्यान कार्यक्रम करणे, असे अनेक कार्यक्रम ते दरवर्षी घेत राहतात। तर आणि त्यांचा एक उपक्रम पण ज्या स्त्रियांच्या बाबतीत जे स्त्रियांना काही अडचणी असल्या तर हा पण एक उपक्रम ते दरवर्षी राबवत राहतात। तर अतिशय चांगला उपक्रम ते नेहमी करत राहतात आणि या माध्यमातून तर त्यांनी आता हे 10वं वर्ष आहे तर अखंड हे असंच चालू राहणार आहे। आणि हे मी आईच्या चरणी प्रार्थना करेल की या ग्रुपला हे सूर्यचंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत ही वारी अशीच चालू राहो आणि जगताप पाटीलच्या हस्ते आणि इतर सर्व त्यांचे सहकारी यांच्या हस्ते हा कार्यक्रम अतिशय सुंदर हो। पुन्हा एकदा आईच्या चरणी नतमस्तक होऊन आईचा जय घोष करतो। श्रीमा सप्तशृंगी माते की जय। ओम साईराम। आज शिर्डी येथील जय साईनाथ ग्रुप या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गेल्या 10 वर्षापासून सप्तशृंगी माता वणीगड या ठिकाणी शिर्डी येथून पालखी नेत असते आणि आज याच पालखीची या ठिकाणी सुरुवात शिर्डी शहरामधून झालेली आहे। नारळ वाढवायचा कार्यक्रम आमचे सहकारी अमित शेळके असतील, मी असेल, इतर अजून सर्व मान्यवर यांच्या हस्ते नारळ वाढून या पालखी आता इथून निघालेली आहे। खऱ्या अर्थानं जय साईनाथ ग्रुप हा दरवर्षी आता सतत 10 वर्ष हा उपक्रम चालू ठेवणं म्हणजे मोठी गोष्ट आहे। अनेक युवक इतर नवीन वर्ष आहे आणि संक्रांतीच्या निमित्ताने आई मातेकडे या ठिकाणी जात असतो आणि खूप चांगले मुलं या ठिकाणी पालखीमध्ये सहभाग घेत असतात। मी आमच्या सर्व गोंदकर कुटुंबियाच्या वतीने या पालखीला शुभेच्छा देतो आणि असे दरवर्षी यांची संख्या मोठ्या याने वाढत राहावं अशी मी बाबाचरणी आणि आईचरणी प्रार्थना करतो। सद्गुरू श्री साईबाबांच्या पावन भूमीमधून जय साईनाथ ग्रुप आयोजित श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र सप्तशृंगी गड हे आमच्या पदयात्रेचं 10वं वर्ष आहे। सर्व माझे युवक, शिर्डीतले स्थानिक आणि पंचक्रोशीतले सर्व नागरिक आम्ही सर्व एकत्र येऊन या पालखीचं गेल्या 10 वर्षापासून आयोजन करत आहे। ही पालखी साधारण 5 दिवसाची असते। सर्वच ठिकाणी आनंदाने कार्यक्रम केले जात असतात। प्रत्येकाच्या घरी आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून जागरणाचाही देखील कार्यक्रम करत असतो। त्यामुळे या सर्वांनाच आनंद होतो आणि आमची पालखी अगदी व्यवस्थित आणि आनंदात जाते आणि शिस्तबद्ध असते। नुकतीच शिर्डी नगर परिषदची निवडणूक झालेली आहे आणि त्यातील विद्यमान नगरसेवक म्हणून अमित दादा असेल, दीपक दादा आणि नितीन दादाही देखील येऊन गेले, आमच्या पदयात्रेला भेट दिली। यांच्या आईकडे मी एकच प्रार्थना करेल की जेवढे सर्व नगरसेवक निवडून आले यांच्याकडून शिर्डीचा चांगला विकास व्हावा, सर्वसामान्यांना चांगला न्याय मिळावा हीच मी आईचरणी प्रार्थना करतो आणि सर्व तमाम शिर्डीकरांचे मी अगदी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। माते की जय।
नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.